आपण दशांश अंकाची स्थानिक किंमत शिकणार आहोत. तुम्हाला आपल्या जे काही पूर्ण अंक आहेत, आपले पूर्ण अंक जे आहेत त्यांची स्थानिक किंमत माहिती आहे. उदाहरणार्थ जर मी तुम्हाला असं म्हटलं की 732 याची स्थानिक किंमत, तुम्हाला म्हणलं 7 ची स्थानिक किंमत किती आहे, तर तुम्ही इथं 7 लिहिता, त्याच्यापुढे किती अंक आहेत, 2 शून्य लिहिलं, बरोबर ना. 2 शून्य लिहिलं म्हणजे ते 7 ची स्थानिक किंमत झाली 700. या 3 ची स्थानिक किंमत किती आहे, मग आपण इथं 3 लिहिणार, त्याच्यापुढे किती अंक आहे, 1, मग त्याच्यापुढे 1 शून्य लिहिणार, म्हणजे ह्या 3 ची स्थानिक किंमत झाली 30. किती झाली 30. हे 30 ओके. आणि ह्या 2 ची स्थानिक किंमत किती आहे, 2. त्याच्यापुढे अंक आहे का, म्हणजे हे आपल्या पूर्ण अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला माहिती आहे ना. अरे माहिती की नाही. आता दशांश अंकाची स्थानिक किंमत आपल्याला शिकायची. पहिल्यांदा दशांश चिन्ह काय म्हणतात बघा, याच्यामध्ये कशाला म्हणतात बघा, तर गणितामध्ये अंकाच्या पुढे असा टिंब दिला की त्याला म्हणायचं दशांश चिन्ह. काय म्हणायचं, दशांश चिन्ह म्हणायचं. दशांश शतांश पण राहते, पण दशांश चिन्ह एवढं आपण लक्षात ठेवायचं बघा, दशांश चिन्ह म्हणायचं. आता याची स्थानिक किंमत आपल्याला 3 ची स्थानिक किंमत काढायची. तुम्हाला 7 ची स्थानिक किंमत माहिती आहे, किती आहे बरं या 7 ची स्थानिक किंमत, 7च आहे. असं तर आहे 7च आहे. दशांश चिन्ह दिला की थांबून जायचं. आता या 3 ची स्थानिक किंमत करत असताना पोरांनो काय करायचं बघा, हे शून्य आहे, दशांश चिन्ह आहे ना, त्याच्यासाठी 0.3 म्हणायचं आणि 3 द्यायचं. पोरांनो या 0.3 ला आपण असंही लिहू शकतो बरं का, 3/10. म्हणजे दशांश चिन्ह म्हणजे काय, ज्या संख्ये ज्या अपूर्णांकामध्ये छेदामध्ये 10च्या पटीत संख्या असते, म्हणजे 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, त्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक. कळते. आता इथं बघा, आता मी जर म्हणलो तुम्हाला की या 1 ची स्थानिक किंमत किती आहे, 1 ची बघा, 1 ची स्थानिक किंमत, 1 ची स्थानिक किंमत किती आहे बरं, 0.1. त्याला आपण असंही लिहू शकतो, कसं लिहू शकतो, 1 आणि खाली दशांशामध्ये किती, छेदामध्ये किती लिहिणार, 10. मी तुम्हाला म्हणलं या 3 ची स्थानिक किंमत किती आहे बघा, 3 ची स्थानिक किंमत, 3 ची, तर काय करायचं बरं, दशांश 0.0 लिहायचं आणि ह्या 1 साठी परत 1 शून्य द्यायचं आणि 3 चा 3 लिहायचं. पोरांनो याला आपण असंही लिहू शकतो बरं का, 3 वरती लिहायचं आणि खाली किती लिहायचं माहिती आहे का, दशांशानंतर किती अंक आहेत, 2. ह्या दशांशानंतर किती अंक आहेत, 2. मग 1 लिहायचं, त्याच्यावर 2 शून्य द्यायचं. त्याला असंही लिहू शकतो, म्हणजे 3 छेद किती झाला, 100. ठीक आहे. आता इथे बघा, ह्या 4 ची स्थानिक किंमत किती आहे, 4 ची किती आहे, 0.4. आपण याला असंही लिहू शकतो का पोरांनो, 4 छेद किती लिहू शकतो इथे खाली. आता मी तुम्हाला म्हणलं ह्या 3 ची स्थानिक किंमत काय करणार, 0.3 ह्या 4 साठी 1 शून्य देणार, 0.3. बरं, मी याला आपण असंही लिहू शकतो का, यालाच आपण असं लिहू शकतो का, वरी 3 लिहायचा आणि ह्या दशांशानंतर किती अंक आहेत, या दशांशानंतर किती अंक आहेत, 2. 1 वर किती शून्य द्यायचं, 2. म्हणजे 3/100. आता आपण ह्या 1 ची स्थानिक किंमत बघू, दशांशाच्या नंतर काय करणार पोरांनो, 0.0 किती अंक आहेत, 1, 2, बरोबर ना, 2 शून्य द्या, 1, 2 आणि 1 चा. आता हे आपण असं लिहू शकतो का पोरांनो, हा 1 लिहिला, ह्या दशांशानंतर किती अंक आहेत, 1, 2, 3. मग 1 वर किती शून्य देणार तुम्ही, कोणाला खरं सांगा, नक्की कळलं, नक्की कळलं. म्हणजे दशांश अंकाच्या स्थानिक किमतीवर उदाहरण जर तुम्हाला दिले तर तुम्ही सोडवणार नक्की ना.